सर्वांना जय जिजाऊ कामाच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अर्थातच मी गजानन खंदारे पत्रलेखक म्हणून गेल्या 20 वर्षापासून लिखाणाचं काम करत असतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या राशीला सध्या जी काही सिबिल नावाची जी काही साडेसाती लागलेली आहे, तर ही जिचा आता प्रामुख्याने जो काही शिरकाव झालेला आहे, म्हणजे एक कर्ज मिळण्यापर्यंत किंवा तुमची पतमर्यादा ठरवण्यापर्यंत एक सिबिलचा हस्तक्षेप ठीक होता, मर्यादित होता, परंतु आता तुमच्या आमच्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा या सिबिलचा शिरकाव वाढला असल्यामुळं या गोष्टीची कुठेतरी गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे। मग तुमचं सिबिल नेमकं वाढतं कशामुळं, घसरतं कशामुळं, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। त्याचे उपाय, सोल्युशन नेमके काय असणार आहे, याची तांत्रिक बाजूही आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल तर या सिबिलच्या संबंधाने जी काही माहिती देणारे जे काही व्हिडिओ आहेत तर ते प्लेलिस्टवर स्क्रोल करायला विसरू नका। मित्रांनो, जे काही सिबिलचा जो काही तुमच्या आमच्या आयुष्यावर जो आता खाजगी आयुष्यावर जो काही प्रभाव होतो आहे, तर तुम्ही मे महिन्यामध्ये एक बातमी वाचली असेल की सगळ्याच पेपरला ती होती की सिबिल स्कोअरमुळे लग्न मोडलं। मूर्तिजापूर तालुक्यातील ती घटना होती। कुंकू, साक्षगंध सगळ्या गोष्टी झाल्या आणि लग्न अगदी आठवडाभरावर 15 दिवसावर आलेलं असताना मुलीच्या मामाने त्या पोराचा सिबिल स्कोअर तपासला आणि त्याचं कुठंतरी एक 4-5 वर्षाच्या आधीचं डिफॉल्टर होतं काहीतरी एखादा अकाउंट आणि ते डिफॉल्ट असल्यामुळं सिबिल स्कोअर त्याचा घसरला होता आणि त्याच्यामुळे त्याचं लग्न मोडलं। दुसरीकडे अनेकांना, नोकरी करणाऱ्यांनाही असा अनुभव येत असेल की त्यांचं कुठे कुठे आता बऱ्याच खाजगी क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट कंपन्यामध्ये इन्क्रिमेंट रोखलं जातं, बढती रोखली जाते, बदलीचे प्रस्ताव अमान्य केले जातात। नोकरीच्या ठिकाणी सुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमचा सिबिल तपासला जातो। नोकरीच्या वेळेस आधीच्या काळी चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं जायचं, मात्र आता सिबिलची मागणी होते आणि हा तुमच्या आमच्या खाजगी आयुष्यामध्ये होणारा हा सिबिलचा जो काही शिरकाव आहे तर तो अतिशय अनिर्बंध स्वरूपामध्ये वाढतो आहे। याला कुठेतरी बंधनं होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि याच गोष्टीचा उहापोह आपण या व्हिडिओच्या मालिकेतून करणार आहोत। आता सिबिलच्या स्थापनेपासून तर सिबिल तुमचा नेमका घसरतो कशामुळं आणि वाढतो कशामुळं याची विस्तृत चर्चा आपण याच्यावर करणार आहोत। बऱ्याच बाजारू कंपन्या आता तुमच्या सिबिल स्कोअर दुरुस्त करण्यासाठी बाजारात उतरलेल्या आहेत आणि तुम्ही फेसबुक चालत असताना, सोशल मीडिया चालत असताना तुमचा सिबिल घंटो का सिबिल मिनटो में दुरुस्त करे अशा जाहिराती तुम्हाला अनेक दिसतील, कारण तुमचाच डाटा तुमच्याच स्कोअरवर ह्या कंपन्या आता लाखो करोडो रुपये कमवत आहेत। सरकारही त्या माध्यमातून पैसे कमवत आहेत आणि तुमचा सिबिल तुम्हाला फुकट पाहण्याचा अधिकार नाही। ही या देशातील, या 56 इंची व्यवस्थेतील सगळ्यात मोठी दुर्दैवी शोकांतिका आहे असं नमूद करायला, मानायला काही हरकत नसावी। तर हा सिबिल नेमका घसरतो कशामुळं आणि वाढतो कशामुळं याचा आपण पुढच्या भागामध्ये याची माहिती घेणारच आहोत।